नागपुरातील रामनगर येथील राम मंदिरात रामनवमी निमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मोठ्या संख्येने महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचतायत। या मंदिरातून संध्याकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी या मंदिरात दर्शनासाठी पोहोचतील। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नागपूरच्या रामनगर येथील प्रसिद्ध राम मंदिरामध्येही सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी येत आहे। राम मंदिरामध्ये अगदी पहाटेपासूनच रामनवमी निमित्ताने विविध पारंपरिक पद्धतीने पूजन जो आहे तो केला जात आहे आणि दुपारच्या वेळेस 12 वाजता श्री राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। यंदा रामनगर येथील राम मंदिराच्या शोभायात्रेचा 51वा वर्ष आहे आणि या 51व्या वर्षी विविध झाकी आणि पौराणिक कथांवर आधारित देखावे जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये राहणार आहे। मात्र रामनवमी निमित्ताने सकाळपासूनच भाविक जे आहेत ते राम मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत आणि दिवसभर विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार असून सध्याही आपण पाहू शकता की सांगीतिक स्वरूपामध्ये श्रीरामाच्या चरणी सेवा जी आहे ती अर्पण केली जात आहे आणि दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रामनवमी साजरी केली जाईल आणि संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास शोभायात्रा सुरू होईल आणि मध्यरात्रीपर्यंत पश्चिम नागपूरच्या विविध भागातून फिरून शोभायात्रेची सांगता याच मंदिराजवळ होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।